हाय. ॲक्च्युली वर्षभरापासून ठरत होतं आमचं, फक्तच ठरत होतं करू 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 करू. पण आज त्याला एक योग आला बाबा, की आज आमचा खूप जुना फ्रेंड्स ग्रुप, टँक ग्रुप म्हणतो आम्ही त्याला, कारण की आम्ही टिळक टँकवर भेटलेलो मित्रमैत्रिणी आहोत. तर आज ते घरी जेवायला येणार आहेत. तर फिश पार्टी आहे, त्यासाठी आता फिश मॅरिनेट केले जात आहेत. हा लिंबूचा रस काढलेला आहे, तो आधी फिशवर टाकते आहे, म्हणजे ते मॅरिनेट छान होते. डिफरंट डिफरंट फिश आहेत. हा पॉपलेट आहे, ही सुरमई आहे, आणि हा हलवा आहे. लिंबू नंतर स्वादानुसार मीठ थोडंसं जास्तच टाकलं तरी चालतं, आणि हळद. हे लावून थोडा वेळ ठेवणार. हळदीने काय होतं, फिशचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. हळद मीठ घातल्यानंतर मसाले घालायचे. प्रत्येक फिशचे मसाले वेगळे आहेत बघा, तुम्हाला इथे जाणवेल. आणि मग हे मॅरिनेट करायला ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आत्ताच हे निर्डोसा काढायला अंतराला शिकवलं. ही अंतरा, हाय अंतरा. आणि आता सुगंधला पण करायचं आहे. माझं एक काम सोपं झालं बाय द वे. हे फिश फ्राय चालू आहेत. सकाळी आपण मॅरिनेट करून ठेवलेले, आता फिश फ्राय करतोय. म्हणजे कसं की गरमागरम खायला मिळतं ना, छान लागतं. मस्त. तयार झालं की सगळा मेन्यू एकदा दाखवीन. तर सुरमई फ्राय तयार आहे. कशी झाली आहे फिश फ्राय? थँक्यू. येस.